नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जसा गाड्यावरती मिळतो त्याचप्रमाणे आपण छान असा घरच्या घरी वडापाव बनवणार आहोत। तर इथे मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे आणि थोडेसे जिरा घेतलेला आहे 1 चमचा। ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण जास्त बारीक करायचं नाहीये, बरडच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर मी इथे बटाटे घेतलेले आहेत 1 किलो, शिजवून घेतलेले आहेत। आता आपण याची साल काढून घ्यायची आणि मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे आपण मीठ टाकून शिजवून घ्यायचे, म्हणजे बटाटे पटकन शिजण्यास मदत होते आपल्याला आणि बटाट्याला चवही छान लागते। तर इथे मी फोडणीला आधी मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर मी इथे जिरे टाकलेलं आहे। जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जो खलबत्त्यामध्ये जो कुटून घेतलेले होते ठेचा तो आपण याच्यामध्ये फोडणी द्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे 1 चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे। मी इथे 1.5 चमचा टाकते। आता इथे मी हळद टाकते, अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। वडापावचा आपला ठेचा छान असा तयार झालेला आहे। छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मसाला आपला ठेचा। आता आपला ठेचा तयार झालेला आहे। आता आपण जे बटाटे शिजवले होते ना त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण कोथिंबीर घ्यायची आहे बारीक कट करून, ती टाकायची आहे याच्यावरती। आता आपण हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे वडापावची। आता आपण याचे छोटे छोटे वडे करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे। आता मी तुम्हाला दुसरा करून दाखवते। हे पहा, आता आपण हे सगळे वडे करून घ्यायचे आहेत। हे पहा, आता आपण इथे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे वडापावसाठी। त्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे, ओवा टाकलेला आहे। ओवा टाकायचा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा सोडा टाकलेला आहे खायचा। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं जास्त पातळ करायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घ्यायचं आहे।
आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया. आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपला छान असं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाहीये. मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. वडे आता आपण पलटी करून घेऊया. एक साईडला छान असे आपले तयार झालेले आहेत वडे. आता आपण दुसरी साईड तळून घेऊया. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.